किती सगळं नियोजन कोण कोण करतं? आम्ही 5-6 जण आहे. कोण कोण? एक मालक आहे, एक 2 आमचे सुट्टी मेकर, ते आवी, आकाश, किशोर भाऊ, मी. सोशल मीडियावरती बघतो तुला गाणी म्हणायचं खूप आवड आहे. गाणी म्हणतोस लखनच्या शेजारी उभं राहून, त्यानंतर त्या गाण्यांवरती ॲक्शन करतो, त्याच्याविषयी सांग. स्वतःची ही स्वतःची तुमची गाडी? हो. बरं बरं. म्हणजे लखन तुमच्याकडे यायच्या अगोदर, लखन असण्यापासून का त्याच्या अगोदरपासून ही गाडी? ही गाडी माझ्या 12 वर्ष झाली गाडीला. या गाडीतनं वाहतूक केलीत. कुठली कुठली नामांकित रेसची बैल गेलेली आहेत? जलवा, पक्षा, अर्जुन, कन्हैया, ते राजा, भंटी. आता तुला सगळ्यात जास्त लखनला कोणाबरोबर पळताना आवडेल बघायला? अजून बरं 2-4 बैल आहेत त्याच्यासोबत पळवायचे. काय नावं सांग की कोणाबरोबर पळूशी वाटेल? पळू आता. नावं सांग ना, बोल ना. इच्छा व्यक्त कर. टॉपचे बैल आहे तुमच्या इकडे, त्यांच्याबरोबर पळवायचे. टॉपचे असेल पण नावं सांग की तुझ्या पण मनातली इच्छा बैल मालकांना, प्रेक्षकांना, फॅन्सला कळू दे ना. मित्रांनो, आपण सध्या आहोत आत्ता अमरापूरच्या फाटीवरती आणि माझ्यासमवेत आहेत विकास, जे लखन आणि शिवचं सगळं नियोजन करतात. आता आज तेजाबाईचा आणि लखनचा कसा पैरा जुळून आला आहे? पैरा 12 तारखेलाच झालता कोरेगावच्या मैदानाला, पण आमचं बैल आजारी असल्यामुळं ती गाडी पळाली नाही. तर ती गाडी आम्ही आज पळायची ठरली होती. बरं बरं. आता प्रामुख्याने तर लखन किती दिवसाने आला इकडे आता ह्या भागामध्ये? आता काय लखन ते 20 तारखेला आलता. 20 तारखेपासून तिकडेच आहे, ओगलेवाडीला होता बैल. ओगलेवाडीला? हो. आणि त्याच्यानंतर आता आजचं लास्ट मैदान येतं, इथून डायरेक्ट पेडगावला येईन बैल. पेडगावला. मग इथून पुढचं नियोजन काय? इथून पुढचं नियोजन आता काय करू, नियोजन घरी गेल्यावर. काय नियोजन आहे? चांगला टॉप बैला जाणार अशी बरीचशी चर्चा आहे, त्याच्याबद्दल काय? चालू आहे बाबा. मालकाचा बी फोन आला काल. हां. अजून काही फिक्स नाही, पण जायचं आहे असं माझं बी कानावर आलं. आलंय का? हो. म्हणजे बेंदूरचं नियोजन चाललंय का? हो, चाललंय. कोणाच्या गाड्यामध्ये पळत? अजून गळ्यावरनी पण ते शेटकडे उतरणार आहे, आकाश राऊतच्या घरी. बरं बरं. त्यांच्या तिथं उतरणार आहे. तसं नियोजन चाललंय. हो. कधी जाणार आहे काय? आता संध्याकाळी समजा मैदान झाल्यावर. मैदान झाल्यावरती समजा. आमचं सगळं संघाचा विचार घेतो आम्ही. बरं. किती सगळं नियोजन कोण कोण करतं? आम्ही 5-6 जण आहे. कोण कोण? एक मालक आहे, एक 2 आमचे सुट्टी मेकर, ते आवी, आकाश, किशोर भाऊ, मी. आम्ही 5 जण, आमचे मालक 5 जण. आम्ही तुला सोशल मीडियावरती बघतो, तुला गाणी म्हणायचं खूप आवड आहे. गाणी म्हणतोस लखनच्या शेजारी उभं राहून, त्यानंतर त्या गाण्यांवरती ॲक्शन करतो, त्याच्याविषयी सांग ना थोडंसं. हाय आवडत ना सगळं. कुठं गाडीत बसला की गाडीत लाईव्ह येतो. सोशल मीडियाचं कसं काय, आवड कशी काय निर्माण झाली? आवड झाली तर बैलापासून व्हिडिओ करायचे, हे करायचे. आणि विशेष म्हणजे इकडं आता किती दिवस झाला आला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये? आता इकडं 20-25 दिवसापासून इकडेच आहे. फक्त 1 दिवस घरी गेलतो. ते बैल सोडले, हा बैल आणला रिटर्न जाऊन. शिक्षण किती झाले तुझं? शिक्षण फायनल झालेलं आहे. काय फायनल? फायनल किती झालं? फायनल म्हणजे काय? 10वी 12वी 15वी झालेली आहे. ग्रॅज्युएशन झाले. ग्रॅज्युएशन काय नोकरीचं वगैरे काय? नोकरीचं चालू आहे, आता फॉर्म घेऊन भरतो. बरं. फॉर्म भरतो. मग काय होतं फॉर्म भरल्यानंतर? आता काय आहे पेपर, आता पोलीस भरतीचे पेपर आता पुढच्या महिन्याचा. आता एज किती तुझं? माझं एज 23. इकडं करमतं का? करमतं. आता काय झालं, कारण मला आम्हाला बाहेरच राहतो आम्ही 5-6 महिने. 5-6 महिने बाहेरच असतं का? आता झाली. आता गाव कुठलं तुझं? माझं गाव सागरवाडी म्हणून, बदनापूर तालुका, जिल्हा जालना. जिल्हा जालना. पाण्याची काय परिस्थिती गावामध्ये? पाणी ठीक आहे आमच्याकडे. ठीक आहे. कशाचं पाणी आहे? तळ आहे का पाऊस? तळ आहे. हां. तळ धरण आहे. का धरण आहे मोठं? हो. पाट वगैरे गेला काय? पाट नाही आमच्याकडे. बरं. त्या भागात पाऊस वगैरे कसा होतो? पाऊस भरपूर होतो आमच्या भागात. भरपूर होतो. काय शेती? शेती आहे मला. काय करता शेतीमध्ये? शेतीमध्ये हे काय आपलं दूध व्यवसाय, काय मोसंबीचे झाडे गिडे. बरं. हो. मोसंबीची किती झाड आहेत? 350 झाडे. आता हा आपला गाडी म्हणजे स्वतःची? ही स्वतःची तुमची गाडी? हो. बरोबर. म्हणजे लखन तुमच्याकडे यायच्या अगोदर, लखन असण्यापासून का त्याच्या अगोदरपासून ही गाडी? ही गाडी माझ्या 12 वर्ष झाली गाडीला. 12 वर्ष झाली. ह्या गाडीवरती काय व्यवसाय करायचा तो? ह्या गाडीवरती बैल 9 वर्षापासून बैलावर चालली, पुढे टॉपच्या बैलावर चालली गाडी आजपर्यंत. ही गाडी का? हो. बरं. आता हे कसं असतं भाडं वगैरे मग हे तो सगळं? हे आमच्या इकडं रोज राहतं 1500 रुपये, 1200-1300 रोजवर असतं. आणि डिझेलचं? डिझेल सगळं मालकाकडं. डिझेल मालकाकडे फक्त रोजवर? हो. बरं. म्हणजे किती वर्ष झालं तो हे व्यवसाय करतोय? हे आता मला झाले 6 वर्ष. 6 वर्ष झाली का? बरं. 6 वर्ष. आणि ह्यामध्ये गाडी कशी घेतली? तू लोनवर का कशी घेतली ते?
लोणवरात घेतली होती. नील झाली का? हां 5 वर्ष झाले निलवायला. मग ह्या ड्रायव्हर क्षेत्राकडे कसं काय वळला? ड्रायव्हर काय असंच शिकलो घरी. मग एकदा असंच मित्रासोबत पटावर गेलो तर मीच घेतो नव्हतं चालत. मग चालायला लागलो, शिकलो. मग चालवायला शिकला आणि मग तू ह्या क्षेत्राकडे कसा वळला की बैलगाडी क्षेत्रात बाबा बैलगाडी वाहतूक करण्यासाठी बैलांना लागू शकते गाडी का शेती व्यवसायासाठी घेतली होती? आणि पहिले गाडी तर शेती व्यवसायासाठीच घेतली होती आपली. हां. पण नंतर मग वडील बी जायचे. पहिले आमचे एक सोनू शेठ म्हणून आहे आमच्याकडे बदनामध्ये मोठे बैल ठेवतात. मग त्यांच्याकडे गाडी चालत होती. तर मग वडील म्हणतात तुम्हाला गाडी चालायला जीवावर येतं. म्हणलं मी चालवतो. म्हणलं आता वय झाले मग. हो म्हणलं. मग मी जायला लागलो तर सोनू शेठकडे गेलो, त्यांच्याकडे गाडी चालवली. मग असे 2-3 मालक चेंज केली. तिसरी मालक. कोणती बैल ह्या गाडीतनं वाहतूक केलीत? कुठली नामांकित रेसची बैल गेलेली आहेत? जलवा, पक्षा, अर्जुन, कन्हैया, ते राजा, भंटी. हो. आणि आता लखन, ओम. ही गाडी लांबनं ओळखी येते आम्हाला. हो. आता टॉपच्याच बैलावर पळाली आपल्या भागात गाडी. लकच म्हणायचं आहे गाडी. हो. आणि ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यात लांबचा म्हणजे आतापर्यंत सगळ्यात लांबचा पल्ला कुठला? याचा तुम्ही तिकडे पण गेलो आम्ही. याच्यापेक्षा 500 किलोमीटर विदर्भात गेलो आमच्या नागपूर पट्ट्यामध्ये. सगळ्यात टॉपचा पल्ला म्हणजे लांबचा तिकडं परतवाडा बॉर्डर म्हणून आहे आमच्या इकडं. 500 किलोमीटर. परतवाडा. हो परतवाडा बॉर्डर 500 किलोमीटर. हो. वन टाइम तू गाडी चालवली? मी 1 टाइम गाडी चालवतो. माझ्यासोबत कोण ड्रायव्हर राहत नाही. बर 24 घंटे कॅपॅसिटी आपली. 24 घंटे. आता मुंबईला जाताना कसं काय तू स्वतः गाडी नेणार? स्वतः चालतो. होय. तिकडे काय आता मुंबईमध्ये पहिल्यांदा जातोय का बऱ्याच वेळा? त्याच्या अगोदर गेलतो ना एकदा. मुंबईत बिंजोड झाली तेव्हा. हो. आता तुला सगळ्यात जास्त लखनला कोणाबरोबर पळताना आवडेल बघायला? आता सगळ्याबरोबर पळतं. पण आता अजून बरं 2-4 बैल आहेत त्याच्यासोबत पळवायचे. काय नावं सांग की कोणाबरोबर पळूशी वाटेल? पळू आता. नावं सांग ना, बोल ना. इच्छा व्यक्त कर. टॉपचे बैल आहे तुमच्या इकडे, त्यांच्याबरोबर पळवायचे. टॉपचे असेल पण नावं सांग की तुझ्या पण मनातली इच्छा बैल मालकांना, प्रेक्षकांना, फॅन्सला कळू दे ना. एक बकासूर आहे, एक सर्जा, एक पृथ्वीदादांचा राजा. पृथ्वीदादांच्या राजाबरोबर पळायचं. हो. पळणार आहे. लवकरच पळणार आहे. लवकरच पळणार आहे मला पण माहिती. तर सुंदर गाडी पळेल ती पण. आणि चांगला आगामी काळामध्ये दिसेल आपल्याला पळवायचेच आहे सगळे. जितके टॉपचे बैल तितकेच बैल पळवायचेच आहे आपल्याला. आणि सर्वसामान्य गरीबाचा चांगला पळणारा बैल असा त्याला 100% तो आगत करून पळवू आपण लवकर. आता शिव पण आणलाय. शिव पण बरोबर. मग 2 बैलांचं कसं काय नियोजन? चारा पाण्याचं एवढ्या लांब तुम्ही फिरताय, ह्या भागामध्ये फिरता, कसं नियोजन? चारा पाणी काय आमच्या सोबत. आम्ही चारा वगैरे सगळं आमच्याकडे सगळं आहे. आम्हाला समजा जेवणाची व्यवस्था आमच्या गाडीत आहे. गॅस हो, तुम्ही गॅस दाखवला. सगळं आहे आमच्या जवळ. असं काही नाही. आम्ही कुठेही राहिलो तर आम्हाला भात, भाजी, भाकरी सगळं करून सगळं मला सगळं येतं. हो. आता मग ही एवढं लांब घरातनं राहायचं, एवढंही करायचं म्हणजे एवढं करत असताना मग शेती किंवा इतर व्यवसायावरती कोण घरात भाऊ वगैरे आहे का? भाऊ आहे, वडील आहे. आता आगामी कुठली जोडी आम्हाला चांगली पळताना दिसेल? लखनचा कोण आहे पहिरेकरी पुढचा? राजा. कुठला? पृथ्वीदादांचा. पृथ्वीदादांच्या राजाबरोबर दिसणारे विकासने सांगितले आपल्याला चांगल्या मैदानामध्ये दिसेल. आणि मुंबईमध्ये बिनजोडला? आता बिनजोडमध्ये अजून बैल नाही लावलाय. तिथे गेल्यावर कन्फर्म करून बैल लावू. कन्फर्म. आता हिथं या भागामध्ये तुम्ही येता. लखनचं नाव आहे. लखन खूप सुंदर असा पळतो. आणि त्याचा जोडीदार जो होता देवा, तो का दिसत नाही? त्यांच्या आता कसं आहे, आमच्या इकडे कामं चालू आहे. शेतकरी लोक आहे. आता घरचे बी कामं पाहावं लागते. ते आलते याला वॉटरला. पण त्यांचा बैल थोडा काय आजारी झाला त्यामुळे घरी गेले. परत आम्हाला देवा आणि लखनची गाडी पळताना दिसेल ना. हो. कव्हर झालाय का देवा आपला? हा कव्हर झालाय देवा. आता मित्रांनो, प्रेक्षकांनो, जो तुमचा प्रश्न होता की ती गाडी पळताना बरेच दिवस झाले दिसली नाही, ज्या गाडीनं धुमाकूळ घातला होता स्पीडच्या बाबतीमध्ये, तीच गाडी लवकर आपल्याला पळताना दिसेल असं विकासने सांगितलेले. कुठल्या आगामी मैदानामध्ये तरी? आता आम्ही तुमच्याकडे जास्त मैदान होणार नाही आता. पण हो बरोबर नाही होणार. आता टॉपचं एखादं मैदान असेल तर पळू ती गाडी. 21 तारखेचं 22 तारखेचं मध्ये आधी एका दुसरी मोठी मैदान होतील. पण पाऊस का थोडासा थांबल्यानंतर मैदान होतील. पण आता बिनजोड जवळपास चालू होतील. हो बिनजोड आमच्याकडे आता बिनजोडच खेळू आम्ही. तुमच्या भागामध्ये? आमच्याकडे बिनजोड चालू झाले. 2-3 अड्डे चालू आहे आमच्याकडे. बरं. कसे चालतात? रेट काय असतो बिनजोडचा? काय आमचं काय जास्त राहत नाही. 21,000, 31,000, 51,000 पर्यंत. 51,000 पूर्ण शर्यत. टॉप 51,000 पर्यंत. आता कुणाचा बैल मालकांचा फोन येतो का? काय विचारपूस असते का? कुठे आज, कसं आहे, काय करताय? विचारता ना कुठे काय. कोणाचा फोन येतो? येते आता भरपूर. आता नाव काय आपल्याला माहित नाही पण येत. काय म्हणतात?
तेच म्हणतात नियोजन होईन का बैलाचं हे ते, तर मी म्हणतो बाबा विचारतो मालकाला गेल का सगळ्याला बरं 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 सहकार्य घेतो. म्हणजे आपण कसं काय म्हणायचं, मालकाला विचारावं लागत नाही, शेवटी मालक आहे ना बैलाचा. बरं बरं त्यानुसार मालकला दिलदार आहे आमचे, लय विश्वास आहे त्यांचा आमचा. विश्वास आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, हो. म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. आता त्या भागामध्ये टॉपची पळणारी बैल कुठली आमच्या भागात तुमच्या भागात आता आमच्या सध्या? भागात शंकर आता म्हणलं तर ते जलवा आहे, ते लक्ष आहे, अर्जुन आहे, देवा आहे, ते खंडे आहे, तेजा, शिवा, असं भरपूर बैल आहे चांगले टॉपला पळणारे. टॉपला पळणारी बैल आहेत. हो. आमच्याकडे कसं आहे सगळे एकत्र मिळून खेळतात, असं रोज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. आज इथं झालं का परवा त्या मैदानावर घरी जात नाही, त्या मैदानावर त्या मैदानावर 4 महिने समजलं आम्ही घरी जात नाही, रेग्युलर मैदानावर रोज रेग्युलर मैदान. बघा मित्रांनो, आता आपण विकास सोबत बोलत आहोत, ही मुलाखत घेत आहोत. विकास हा लखनबरोबर कायम 24 तास असतो. आणि कसं आहे त्या लखनचं कसं असतं 24 तासाचं रुटीन काय आहे? रुटीन काय त्याला घरी इथं असल्यावर काय दोन्ही टाईम खुराक द्यावं लागतं, चारा टायमिंगवर, पाणी गिणी सगळं व्यवस्थित. बरोबर. काय खुराकामध्ये काय काय असतं? खुराक आहे काय आपला उंडा गव्हाचा, मक्काचा. बरं. हो. अजून दुसरं सध्या बंद आहे, दुसरी केले उन्हामुळं. हो. दूध वगैरे पितो का? दूध इकडे देत नाही सरासरी जास्त. बरं बरं. म्हणजे कसं आहे आपण बाहेर राहिल्यावर कसं कोणतं दूध काय येतं समजत नाही. दुधाची आपल्या डोळ्यासमोर असलं तर आपण पास. घरी गाय आहेत का मग दूध द्यायला? घरी भरपूर गाई आहे, 6-7 गाई आहे, 3 म्हशी आहे, गीर गाई आहे. त्यातनं त्याचं दूध मग हे दिलं जातं? हो, तिथं घरी पितो बैल 5-5 लिटर दूध. बरं. घरी 30-35 लिटर दूध निघते एका टायमाला. बरं. मग आता गॅपने समजा आता इथं एवढ्या दिवस आहे, मग इथं बंद केलं दूध आणि घरी गेलं आणि एकदम दूध पाजलं तर मग नाही काय स्टार्टिंग करतो मग 2 बॉटल 3 बॉटल असं टप्प्याटप्प्याने पाजतो. बरं. दुधाचा काय फरक पडतो? दुधाचं काय आमच्या इकडे तर स्टॅमिना आहे आमच्या इकडे, म्हणजे त्याला म्हणते बैल असं तंदुरुस्त राहतो बाबा, कमजोर होत नाही पळताना तळागळातून. आणि शिव कुणाचं वासरू आहे? शिव मनोहर भाऊचाच आहे. त्यांचंच आहे. त्याला सुद्धा आता स्पीड जबरदस्त आहे, आज पण गाडी सुंदर पळाली. चांगली पळाली नाही, आज पळाला नाही तो हां. अजून, ते मध्ये सिट्टी टाकेल, आता काय माहित काय होतं. बरं. चला मित्रांनो, आपण आगामी लखनचं आपण मित्रांनो नियोजन पाहिलंय. आगामी कुठल्या बैलासोबत तो पळेल नियोजन सुरू आहेत. त्याचबरोबर बिंदोडलाही तो जाण्याच्या मार्गावरती आहे. मुंबईला लवकरच रवाना होईल असेही चिन्ह दिसत आहेत. तर चला मित्रांनो, धन्यवाद.